कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते असं रोहित पवार यांनी म्हटलंय। कोकाटेंबाबत विधिमंडळाचा चौकशी अहवाल आला असं रोहित पवार म्हणतात। चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केलाय असंही रोहित पवारांनी म्हटलंय। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अक्षय, काय सांगाल? रुचाली, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी आग्रही भूमिका जी आहे ती विरोधकांकडून केली जात होती, कारण की माणिकराव कोकाटे यांची सातत्याने वादग्रस्त वक्तव्य आणि त्याचसोबतच विधी मंडळाच्या सभागृहामध्ये ऑनलाईन पत्ते खेळण्याचा जो काही व्हिडिओ आहे मोबाईलवरती, तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली होती। काल उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांची मंत्रालयात माणिकराव कोकाटे यांनी भेट सुद्धा घेतली, परंतु या भेटीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काय कारवाई केली जाणार हे देखील अद्याप माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये। विरोधकांकडून सातत्याने कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, परंतु सरकारकडून कुठेतरी सावध पवित्रा जो आहे कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात घेतला जातोय का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। आणि त्यातच आता रोहित पवार, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलंय की कृषी मंत्री सभागृहात 42 सेकंड पत्ते खेळत नव्हते, तर ते 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। आणि या सगळ्या संदर्भातला विधिमंडळाचा चौकशीचा अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांना प्राप्त झाला आहे, असं देखील या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी दावा केलेला आहे। त्यामुळे आता हा चौकशी अहवाल नक्की नेमका काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या चौकशी अहवालानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अभय मिळणार की त्यांच्यावरती कारवाई होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। कृषी मंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते, तब्बल 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे। अहवाल मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे। सरकार याबाबत खुलासा करेल का, असा सवाल रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारलाय।